नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडतायत आणि त्या सगळ्यांचा अगदी सविस्तर वेगवान आढावा सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे. अगदी सुरुवात करूया बीडमधल्या मोठ्या बातमीनं, कारण बीडमध्ये एक मोठी घडामोड घडतीये. बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मोर्चा, धरणं, आंदोलन करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. बीडच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे हे आदेश आहेत. खरं तर बीड जिल्हा सध्या तापून निघालेला आहे. आक्रमक बीडकर झालेले आहेत, कारण मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची खंडणी प्रकरणात त्यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली आणि त्यानंतर अनेक दिवसांपासून आंदोलन सुरूच आहे. काल सुद्धा मस्साजोगमध्ये आंदोलक आक्रमक झाले होते आणि त्याच पार्श्वभूमीवरती बीड जिल्ह्यात आता जमावबंदी लागू करण्यात आली आहे. बीडच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिलेले आहेत आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मोर्चा, धरणं, आंदोलन काहीही करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. तर बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात सीआयडीनं एक महत्त्वाचं पाऊल उचललंय. वाल्मिक कराडवर सुद्धा मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी होतीये आणि त्याच्यावरती 302चा गुन्हा दाखल करण्यासाठी देशमुख कुटुंबीय आग्रही आहेत. याच पार्श्वभूमीवरती आता सीआयडीनं अवादा कंपनीकडून मागण्यात आलेल्या 2 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात कराडच्या आवाजाचे नमुने घेतले. या खंडणी प्रकरणाचा संतोष देशमुखांच्या हत्येशी थेट संबंध आहे आणि म्हणूनच आरोपी विष्णू चाटेच्या मोबाईलवरून करण्यात आलेल्या कॉलमध्ये असलेल्या व्यक्तीचा आणि वाल्मिक कराडचा आवाज जुळला तर अडचणीत वाढ नक्कीच होऊ शकते. तर यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात. पुढची बातमी सुद्धा याच संदर्भात आहे. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात ईडीची आता एंट्री होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून टीका होत असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण वाल्मिक कराडनं अवैध मार्गाने मिळवलेला पैसा रिअल इस्टेटमध्ये गुंतवल्याचा संशय आणि याच प्रकरणी चौकशी करण्यासाठी आता देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी सोबतच आता ईडीची सुद्धा एंट्री होण्याची दाट शक्यता आहे. तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नव्या एसआयटीचीही स्थापना झालेली आहे. या एसआयटीमध्ये 7 जणांचा समावेश आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी ही माहिती दिल्याचं कळतंय. किरण पाटील, अनिल गुजर, सुभाष मुठे, अक्षय कुमार ठिकने आणि शर्मिला साळुंखे तसंच दीपाली पवार हे अधिकारी या एसआयटीमध्ये असणार आहेत. सरपंच कुटुंबानं एसआयटी बदलण्याची मागणी केली होती. एसआयटी धनंजय मुंडे यांच्या निकटचे लोक सहभागी असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला होता. एसआयटीमध्ये काही महत्त्वाचे आणि धनंजय मुंडे यांच्या निकटचे लोक सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला होता. एसआयटी त्या ठिकाणी राहील. पूर्वीचे अनिल गुजर साहेब सोडता आणि बसवराज तेली साहेब सोडता बाकी सर्व अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये नव्याने सामील झालेले आहेत. त्याच्यामुळं संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी जे ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा निश्चितपणे ते फोटो पाहिल्याच्या नंतर म्हणलं होतं हे योग्य नाही, तेव्हा ही एसआयटी आता नवीन बदलली. तर या प्रकरणात अनेक नवनवीन घडामोडी घडतायत, अपडेट्स येत आहेत. त्या सगळेच अपडेट्स आता आपण वेगवान स्वरूपात जाणून घेऊया आणि सोबतच इतरही राजकीय बातम्या आहे त्यांचाही वेगवान आढावा घेऊयात न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून. बीडमध्ये सरपंच हत्या प्रकरणी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काम पाहावं अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली आहे. निकम आज मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटणार आहेत असंही धस म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीडचे पोलीस अधीक्षक आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन केलाय. सरपंच हत्या प्रकरणी फडणवीसांनी आतापर्यंतच्या तपासाचा आढावा घेतला. या प्रकरणात एकही आरोपी सुटता कामा नये असे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेत. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी बीडमधील पोलीस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरती वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. विशेष म्हणजे खून प्रकरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ही बैठक झाल्याचंही ते म्हणाले.
बीडमधील सरपंच हत्या आणि खंडणी प्रकरणी आरोपी विष्णू चाटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. केज सत्र न्यायालयानं चाटेला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 2 दिवसांची सीआयडी कोठडी संपल्यानंतर चाटेला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. बीड परभणीमध्ये रोज नवनवीन खुलासे होत आहेत. तरीही मुख्यमंत्री याबाबत गंभीर नाहीत अशी प्रतिक्रिया खासदार प्रणिती शिंदेंनी दिली आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेत नाहीत असा सवालही प्रणिती शिंदेंनी उपस्थित केलाय. एकंदरीतच हे सरकार निगरगठ्ठ झालंय अशी घणाघाती टीका खासदार प्रणिती शिंदे यांनी सरकारवरती केली आहे. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा संतोष देशमुख प्रकरणावरती बोलणं टाळलंय. पंकजा मुंडे आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावरती होत्या. या दौऱ्यादरम्यान पत्रकारांनी पंकजा मुंडे यांनी देशमुख हत्या प्रकरणाबाबत प्रश्न विचारला होता. मात्र मुंडेंनी कोणतीही प्रतिक्रिया यावेळी दिली नाही. सरपंच देशमुख हत्येचा तपास पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अशी मागणी राष्ट्रवादी पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जात नाहीये. जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल असं विधान मंत्री शंभूराज देसाईंनी केलंय. बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मराठा क्रांती ठोक मोर्चानं आक्रमक पवित्रा घेतलाय. मंत्री धनंजय मुंडे यांची हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी वेळ द्यावा, अन्यथा आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करू. या आक्रमक भूमिकेनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटीची वेळ दिली आहे. वाल्मिक कराडनंतर त्याचा मुलगा सुशील कराडला अटक होण्याची शक्यता आहे. सुशील कराड विरोधात दाखल असलेल्या फिर्यादीवरती सोलापूर कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. यावेळी सोलापूर कोर्टानं MIDC पोलीस स्टेशनला अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत. या प्रकरणी पुढची सुनावणी ही 20 जानेवारीला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावरती आहेत. या दौऱ्यात युद्धनौकांचं राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे. मुंबईच्या नौदल गोदीत INS सुरत, INS निलगिरी आणि INS वागशीर या नौदल युद्धनौकांचं राष्ट्रार्पण मोदींच्या हस्ते करण्यात येईल. नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यात खारघरमधल्या इस्कॉन मंदिराचंही उद्घाटन करणार आहेत. 9 एकर परिसरात पसरलेलं हे आशियातलं दुसरं सर्वात मोठं इस्कॉन मंदिर आहे. नवी मुंबईतलं हे एकमेव असं मंदिर असेल ज्यामध्ये इस्कॉनचे संस्थापक प्रभुपाद यांचं स्मारक बांधण्यात आलंय. राम मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हेच भारताचं खरं स्वातंत्र्य आहे असं विधान सरसंघचालक मोहन भागवतांनी इंदोरमधल्या एका कार्यक्रमात केलंय. अयोध्येत मंदिर बनलं, आता मनात बनायला पाहिजे असंही मोहन भागवत म्हणाले. पाच वर्ष कामं केली तरी मतदानाच्या शेवटच्या 4 दिवसांमध्ये जातीयवाद आणि धर्मावर निवडणूक येते असं वक्तव्यच राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केलंय. यापुढे सिल्लोड विधानसभेची निवडणूक लढणार नाही असंही त्यांनी घोषित केलंय. आणि यानंतर आता एक मोठी बातमी समोर येते. बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासंदर्भात. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची बैठक मुंबई किंवा शिर्डीत होण्याची शक्यता वर्तवली जाते. छत्रपती संभाजीनगरमध्ये 18 आणि 19 जानेवारीला 2 दिवसीय बैठक होणार आहे. मात्र सरपंच संतोष देशमुखांना न्याय द्या या मागणीसाठीच संभाजीनगरात 19 जानेवारीला रॅली सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड असल्याचाच आरोप होतोय आणि याच कराडच्या जवळीकीमुळे मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचीही मागणी केली जाते. त्यातच 19 जानेवारीला न्याय द्या आंदोलन होणार असल्याचं कळतंय. त्यामुळे अजित पवार गटाच्या बैठकीचं ठिकाण बदलण्याची ही शक्यता वर्तवली जाते. आणि यानंतर आता वळूयात टॉप 50 कडे. राज्यभरातील विविध बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात.
सरकारी काम 2 महिने थांब असा अनुभव सर्वसामान्यांना येतो, मात्र पैसे घेऊन लगेच ते काम करून देतात असाही अनुभव येतो. अशाच खाबुगिरीला वैतागून गुजरातच्या एका नागरिकानं अधिकाऱ्यावरती चक्क नोटाच उधळल्या आहेत. लाचखोरीचा अनोख्या पद्धतीनं नोंदवलेला हा निषेधचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय. लाडक्या बहिणींनो, आता स्वतःहून लाभ सोडा असं आवाहन राज्य सरकार करणार आहे. जिल्हा पातळीवरती नाव वगळण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. तसंच अपात्र ठरत असलेल्या लाभार्थ्यांना स्वतःहून लाभ सोडण्यासाठी आता सरकारकडून आवाहनही केलं जाणार आहे. UGC नेट ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. बुधवारी 15 जानेवारीला होणारी परीक्षा मकर संक्रांत आणि पोंगल या सणांमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. साताऱ्यातील महाबळेश्वरचा लवकरच कायापालट होणार आहे. नवीन महाबळेश्वर तयार करण्यासाठी MSRDC कडे प्लॅन तयार आहे. MSRDCनं नवीन महाबळेश्वर प्रकल्पाचा विकास आराखडा प्रकाशित केल्यापासून जवळपास 900 प्रस्ताव दाखल झालेत. कल्याण डोंबिवली पालिकेनं मालमत्ता कर आणि पाणीपट्टीवरती अभय योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत मालमत्ता कर आणि पाणीपट्टीवरती 15 जानेवारीपर्यंत 100% दंड आणि व्याज माफ होणार आहे. तर 16 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत 75% दंड आणि व्याज माफ होईल. मुंबईत बेस्ट लोकल आणि मेट्रो नंतर आता केबल कार धावणार आहेत. मुंबईकरांना 8 मार्गांवरती केबल कारनं प्रवास करता येणार आहे. केबल कारच्या प्रकल्पासाठी एकूण 1,25,000 कोटींचा खर्चही येणार आहे. पुढच्या 5 वर्षांत मुंबईत ही केबल कार धावेल. जागतिक वाहतूक कोंडीत पुणे शहर 4थ्या क्रमांकावरती आहे. वाहनांची संख्या वाढल्यानं शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये. 10 किलोमीटर अंतर कापण्यासाठी पुण्यात 33 मिनिटांचा वेळ लागतोय. टॉमटॉम या डॅनिश संस्थेनं जगभरात केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. रेल्वेत मेगा भरती होणार आहे. यासाठी 10वी 12वी पास असलेल्यांना सुद्धा अर्ज करण्याची संधी आहे. विशेष म्हणजे ही भरती क्रीडा कोट्याअंतर्गत होणार आहे आणि म्हणून वर्ल्ड कप, एशियन गेम्स पासून ते विद्यापीठ पातळीवरती खेळांमध्ये चमक दाखवणाऱ्या प्रत्येकालाच यात प्राधान्य दिलं जाणार आहे. अमेरिकन टेक कंपनी रिअलबॉटिक्सनं AI रोबोट गर्लफ्रेंड तयार केली आहे. तिचं नाव आर्या आहे. आर्या माणसाप्रमाणे बोलू शकते आणि तिच्या भावना तुमच्याशी शेअर करू शकते. मी तुम्हाला आयुष्यभर साथ देईल असं कंपनीचं म्हणणं आहे. आणि या AI रोबोटची किंमत सुमारे 1.5 कोटी इतकी आहे. टोरेस घोटाळ्यातील पैसा परदेशी पाठवणाऱ्या हवाला ऑपरेटरची आता ओळख पटली आहे. हवाला ऑपरेटरचा आर्थिक गुन्हे शाखेनं जबाब नोंदवलाय. हवाला ऑपरेटरनं कोट्यवधी रुपये परदेशी पाठवल्याचा संशय आहे. टोरेस घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत 1900हून अधिक तक्रारदार समोर आलेत. बुलढाण्यातल्या शेगाव तालुक्यात केस गळती होत असलेल्या भागात केंद्राचं आयुष विभागाचं पथक आता दाखल झालं. या पथकात चेन्नई, मुंबईच्या तज्ज्ञांचा समावेश आहे. पथकाकडून टक्कल पडलेल्या नागरिकांची तपासणीही करण्यात आली आहे. भोगीनिमित्तानं करवीर निवासिनी अंबाबाई देवीची विशेष अलंकारिक पूजा बांधण्यात आली. या पूजेमध्ये सर्व भाज्यांचा वापर करण्यात आलाय. यावेळी सिंहासनावरती आरूढ झालेली अंबाबाई देवीचं रूप पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सोलापूरचे शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या गड्डा यात्रेनिमित्त संस्कार भारतीच्या वतीनं रांगोळी काढण्यात आली. रांगोळ्यांची सुबकता साकारण्यासाठी तब्बल 2000 किलो रांगोळी तसंच 1000 किलो रंगाचा वापर करण्यात आला. मांढरदेवी गडावरती काळूबाई यात्रेला सुरुवात झाली असून जिल्हा सत्र न्यायाधीश जोशी यांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशमधील भाविकांनी या यात्रेसाठी मोठी गर्दी केली आहे.
नाशिकच्या चंदनपुरी इथल्या खंडोबा महाराज बानाई यात्रेला सुरुवात झाली आहे. गावातून मानकऱ्यांच्या घरातून देवांच्या मुखवट्याची भंडारा उधळत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येनं भाविकांनी गर्दी केली होती. धाराशिवच्या श्री खंडोबा यात्रेला प्रारंभ झालाय. यात्रेसाठी मंदिरावरती आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. फुलांच्या माळांनी सजवण्यातही आलंय. लाखो भाविक यात्रेसाठी दाखल झाले असून प्रशासनानं आणि मंदिर समितीनं जय्यत अशी तयारी केली आहे. ठाणे जिल्ह्यातील म्हसा यात्रेनिमित्तानं मुरबाड तालुक्यातील पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. यंदाच्या यात्रेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ड्रोन, सीसीटीव्ही आणि वॉच टॉवरद्वारे करडी नजर ठेवली जाणार आहे. यात्रेदरम्यान मुरबाडकडे येणारी अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. आता बुलेटिनमध्ये थेट जाऊया नाशिकमध्ये. नाशिकच्या रामकुंडावरती तीर्थस्नानासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. आज सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्यानं या पर्वाला गोदावरीत स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती नाशिकच्या गोदाकाठावरती स्नान करण्यासाठी लाखो भाविक दाखल झालेत. प्रशासनानं कडक सुरक्षा व्यवस्थाही तैनात केली आहे. तर भाविकांसाठी पाण्याचं टँकर, वैद्यकीय मदत आणि इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. महाकुंभ मेळ्यातल्या पहिल्या अमृत स्नानाला म्हणजेच शाही स्नानाला सुरुवात झाली आहे. शाही स्नानासाठी 2000 नागासाधूंची पहिली तुकडी बाहेर पडली. हातात तलवार, त्रिशूल, डमरू आणि संपूर्ण अंगावरती राख फासलेले नागासाधू संगमावरती पोहोचले. हर हर महादेवाचा जयघोष करत नागासाधूंनी संगमावरती शाही स्नानही केलं. महाकुंभ मेळ्यातील एका सुंदर साध्वीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. ही साध्वी आधी अभिनेत्री म्हणून कार्यरत होती. आता या महिलेनं आपल्या भौतिक सुखाचा त्याग केलाय. उर्वरित आयुष्य ईश्वराच्या सेवेत व्यतीत करण्याचा तिने निर्णय घेतलाय. प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात एक शिवलिंग बाबा आहेत, ज्यांनी महाकुंभाच्या संपूर्ण कालावधीत आपल्या डोक्यावरती रुद्राक्षाचं शिवलिंग धारण करणार असल्याची प्रतिज्ञा घेतली आहे. त्यांना 4 डोळ्यांचे बाबा म्हणूनही ओळखलं जात आहे. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. बँकॉकच्या आकाशात भव्य दिव्य महाकुंभाचा अधिकृत ध्वज आकाशात 13,000 फूट उंचीवरती फडकावण्याचा नवा विक्रम झालाय. अनामिक शर्मानं महाकुंभाचा ध्वज आकाशात फडकवून जगातील सर्वात मोठ्या मानवी मंडळाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण दिलंय. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आता बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अशी बातमी. तब्बल 60 लाख लाडक्या बहिणींची नावं योजनेतून बाद करण्यात येण्याची शक्यता आहे. कोणत्या लाडकींची नावं वगळण्यात येणार आहेत त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात. 60 लाख लाडक्या बहिणी बाद होणार. नियम मोडणाऱ्या लाडकींकडून वसुली करणार. नवीन वर्षात लाडक्या बहिणींवर संक्रांत. आता स्क्रुटिनी झाल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ 60 लाख भगिनी त्या लाडक्या बहिणीपासून वंचित होणार आहेत, फायद्यापासून वंचित होणार आहेत आणि त्यांना दिलेले पैसे परत घेतले जाणार आहेत. ऐकलात? शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या या दाव्यामुळे आता लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलंय. कारण आता लाडकी बहीण योजनेच्या निकषांची काटेकोरपणे चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशीमध्ये ज्या लाडक्या बहिणींनी नियमांना बगल देऊन पैसे लाटलेत
त्यांच्याकडनं आत्तापर्यंत देण्यात आलेल्या सर्व हप्त्यांची वसुलीही करण्यात येणार असल्याची चर्चा रंगू लागलीय. कारण माजी मंत्री छगन भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनीही चुकीच्या पद्धतीनं लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींवर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. जे या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं जे आहेत काढा म्हणून सांगायला पाहिजे. आणि जे पैसे दिले गेले ते आता परत मागण्यात काहीही अर्थ नाही. ते मागण्यात येऊ नये याच्या पुढे जे आहे लोकांना सांगावं या नियमात बसत नाही. त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी. नाहीपेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल. मागचं जे झालं ते आपण आपल्या लाडक्या बहिणींना अर्पण करून टाकलं पाहिजे. भुजबळांच्या या विधानामुळे महायुती सरकारमध्ये खळबळ माजलीय. कारण लाडकी बहीण योजना बंद होणार की काय याची भीती लाडक्या बहिणींना वाटू लागलीय. ही योजना बंद होणार नसली तरीही नियमबाह्य लाभ घेणाऱ्यांना योजनेतून वगळलं जाणार असल्याचं बावनकुळेंनी सुद्धा नमूद केलंय. सक्षम महिला जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांच्यावर येणाऱ्या काळात कारवाई केली जाईल असं काल छगन भुजबळ बोलले. नाही, मला माहीत नाही छगन भुजबळ काय बोलले, पण लाडक्या बहिणीची योजना आमचं सरकार पूर्ण सुरू ठेवणार आहे. कोणावरही फार कारवाई होणार नाही. नियमाच्या बाहेर कोणी घेतलं असेल तर त्यांचं ते बंद होऊ शकते. दरम्यान कोण अपात्र ठरणार पाहूयात. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास अपात्र ठरणार. ट्रॅक्टर वगळता दुसरं 4 चाकी वाहन असल्यास ठरणार अपात्र. ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात त्यांना लाभ मिळणार नाही. कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीला असल्यास अपात्र ठरणार. कुटुंबातील सदस्य आमदार किंवा खासदार असल्यास लाभ नाही. कुटुंबाची जमीन 5 एकरपेक्षा जास्त असल्यास अपात्र ठरणार. राज्यभरातून 2,63,00,000 लाडक्या बहिणींनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 2,47,00,000 अर्ज पात्र ठरलेत. मात्र आता नव्याने छाननी सुरू झाल्याने अपात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण राज्याच्या तिजोरीवरील ताण कमालीचा वाढलेला आहे. निवडणुकीपूर्वी सर्रास अर्ज स्वीकारण्याचा जो धडाका लावला होता त्याच्यावर आता निकषांची कात्री लावण्यात येणार आहे. त्यामुळे निकषांबाहेर लाभ घेतलेल्या किती लाडक्या बहिणी अपात्र ठरणार याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.